राज्यभर ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत। आज पैठण येथे सकल मराठा समाजाचा मोर्चा आहे आणि या ठिकाणी जरांगे पाटील निघालेले। दादा, मराठा समाजामध्ये राग आहे, 3 ठिकाणी मोर्चे झालेत, आज पैठणलाही मोर्चे आहेत, आपण सहभागी होतात, काय सांगाल? काय राग म्हणून नाही म्हणता येणार, परंतु शेवटी इतकी क्रूर हत्या झाली ही सहनच समाजाला होत नाही। आणि संतोष भैयाच्या बद्दल आवाज उठवायला गेलं की माणुसकी शून्य असणारे लोक त्याला जातीवाद समजायला लागले। स्वतःच्या घरातल्याला ते स्वतःचे माणसं समजतात, पण दुसऱ्याच्या घरातल्याला ते माणसं समजत नाही आहे। म्हणजे राक्षसी वृत्ती जागी झाली। आज एक लेकरू धाय मोकलून रडत आहे, हाक मारते की माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळेजण या। मग आता या ठिकाणी विचार नसतो करायचा, आपण राजकारण समाजकारण असा विषय न करता की लेकीन हाक दिली तर आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे। म्हणून सगळ्यांनी पद प्रतिष्ठा ही सगळं बाजूला ठेवून या संतोष भैयाच्या लेकीनं हाक दिली आपल्याला, तर आपण गेलो पाहिजे। म्हणून पैठणच्या मोर्चात आम्ही सहभागी व्हायलो। सकल ओबीसी समाजाचे मोर्चे निघत आहे, ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत, काही ठिकाणी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। कुठेतरी ओबीसी समाज म्हणजे धनंजय मुंडेला टार्गेट केलं जातंय, राजकारण केलं जातंय असा आरोप होतोय। गोरगरिबांच्या लेकराच्या न्यायासाठी लढताना हजारो गुन्हे झाले तरी मी मागे सरकणार नाही। संतोष भैयाला न्याय देण्यासाठी आणि मी न्याय मागतोय आणि मी न्याय मागू नये म्हणून जर माझ्यावर गुन्हे दाखल करत असले तर मी हजारो झाले तरी मागे सरकणार नाही। गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळवून देऊन न्याय देण्यासाठी माझ्यावर किती गुन्हे झाले तरी मी हटणार नाही, कारण गरीबाला न्याय द्यायचा नेमका कुणी। त्यामुळं यांनी किती जातीवाद केला तरी मराठी जातीवाद करत नाहीत, करणार नाहीत आणि मागंसुद्धा न्याय मिळाल्याशिवाय हटणार नाहीत। 25 जानेवारीला उपोषणाला बसणार आहात, आमरण उपोषण असणार आहे, समाजसोबत असणार आहे, कसं असणार आहे, कशी तयारी चालू आहे सध्या? आता 10 तारखेपासून ती तयारी सुरू होणार आहे, कारण 25 जानेवारीला उपोषण आहे आमरण। त्यामुळं आता बघूयात, इथं बसतील असं वाटत नाही। अंतरवाले तितके लोक, एखादं गाव शोधायचं काम चालू आहे की तिथं बऱ्याच जणांना बसता येईल उपोषणाला, अशा ठिकाणची 25 जानेवारीची तयारी आता उद्यापासून आम्ही पूर्ण ताकदीनं तयारी करतो, कारण तोही गोरगरिबाच्या लेकराचा न्यायाचा प्रश्न आहे। लेकरं खूप आक्रोश करतात शिक्षणामुळं, नोकऱ्यामुळं, त्यामुळं त्यांना आरक्षण मिळवून देणं गरीबाच्या लेकराला ही आमची जबाबदारी। त्यामुळं आरक्षणही मिळवून देण्यासाठी ते सामूहिक आमरण उपोषण असणार आहे आणि त्याची तयारी 10 तारखेपासून करतोय। न्याय मात्र मिळवून देणार आहे, कोणी किती विरोध केला काही केला तर आरक्षणापासून हटत नाही, कारण गोरगरिबाच्या लेकराच्या हातातोंडाला लायला तो घास। संतोष भैयाचं मॅटर आणि हे दोनही लावून धरणार आहेत। नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय भेटत नाही किंवा न्याय मिळत नाही, किती हजारो गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, अंतरवली, सराटी, जालना।